नमस्कार. 9वीच्या भूमितीतला पुढचा धडा बघणार आहोत. निर्देशक भूमिती किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कार्टेशियन जॉमेट्री. एक आपण छोटंसं उदाहरण घेणार आहोत. समजा कवायतीसाठी मुलामुलींच्या रांगा केलेल्या आहेत अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 आणि ह्या अशा रांगा आहेत. त्याच्यात ही पहिली काहीतरी 5वीची, ही 6वीची, ही 7वीची, ही 8वीची अशा पद्धतीने मुलं उभी आहेत. तर एखाद्या मुलाचं लोकेशन म्हणजे ॲड्रेस किंवा तो कुठे आहे हे सांगायचं असेल तर नुसतं तिसऱ्या रांगेत आहे म्हणजे 1 2 3 तिसऱ्या रांगेत आहे एवढं म्हणून चालेल का? तिसऱ्या आडव्या रांगेत आहे एवढं म्हटलं तर तो मुलगा किंवा ती मुलगी कुठे आहे हे ते नक्की लक्षात येईल का? कारण तिसऱ्या रांगेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी कितीतरी मुलं असणार आहेत. मग नक्की आपण कोणाला म्हटलंय किंवा कोणाला ॲड्रेस केलंय हे कसं लक्षात येणार? म्हणजेच त्यावेळेला अजून एक गोष्ट सांगावी लागते. जसं आडव्या रांगेतलं कितवं आहे तसंच उभ्या रांगेतलं पण कितवं आहे ते सांगायला लागतं. असं जर आपण म्हटलं की आडव्या रांगेत तिसरा आणि उभ्या रांगेत 3 ह्या पोझिशनवर ती विद्यार्थी किंवा तो विद्यार्थी उभा आहे त्याला बोलवायचंय. म्हणजे मग आपल्याला नक्की कोणाला म्हणजे त्याचा ॲड्रेस काय आहे किंवा त्याचं लोकेशन काय आहे हे नक्की परफेक्ट आपल्याला कळेल. तर अशा 2 ठिकाणाहून जर सांगितलं तर अशा पद्धतीने ते नक्की कळतं. तर आता ह्या कार्टेशियन जॉमेट्रीमध्ये म्हणजेच निर्देशक भूमितीमध्ये आपण आतापर्यंत बिंदू, रेषा, चौकोन, त्रिकोण अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आकृत्या काढलेल्या आहेत. तर त्या आकृत्या आपण अशा पद्धतीने याला 2 दिशा आहेत, 2 बाजूने आपण त्याचा पक्का ॲड्रेस सांगू शकतो. अशा पद्धतीच्या याच्या पेपरवर म्हणजे अशा पद्धतीच्या याच्यावर काढायचंय. त्याला म्हणतात ग्राफ पेपर किंवा आलेख पेपर. तर या आलेख पेपरवर जर आपण ह्या अशा आकृत्या काढल्या तर परफेक्ट किंवा एक्झॅक्ट त्या तिथे येणार आहेत. तर इथे आपल्याला काय बघायचंय की बिंदू असेल किंवा रेषा असेल. आता 9वीत आपल्याला फक्त बिंदू आणि रेषा कसे आलेख पेपरवर काढायचे एवढंच असणार आहे, बाकी कुठल्या आकृत्या वगैरे नाहीये. पण ह्याचा संदर्भ थोडासा आपल्याला सांख्यिकी धड्यात 7वीला आणि 8वीला पण थोडंसं झालेलं आहे, जिथे आपण डायग्रॅम काढल्या होत्या आणि त्या डायग्रॅम काढण्यासाठी असं एक प्रतल वापरलं होतं. प्रतल म्हणजे इंग्लिशमध्ये प्लेन म्हणायचं. प्लेन वापरलं होतं. त्या प्लेनला काय म्हटलं होतं आपण? XY प्लेन किंवा XY प्रतल. आणि त्या प्रतलात आपण X अक्ष म्हणजे X ॲक्सिस असं म्हणायचं त्याला आणि Y अक्ष म्हणजे Y ॲक्सिस असे घेतले होते. X अक्ष आणि Y अक्ष घेतले होते. X ॲक्सिस आणि Y ॲक्सिस आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अशा परफेक्ट डायग्रॅम्स आपण काढलेल्या होत्या. ते सांख्यिकीमध्ये केलं होतं. आता इथे आपण काय करणार आहोत? हेच ते 2 डायमेन्शनल किंवा 2D किंवा द्विमितीय प्रतल असं आपण म्हणतो. द्विमितीय प्रतल का? कारण एखादा कुठलाही बिंदू असेल याचा तर त्याला 2 दिशा असतात. म्हणजे 2 दिशाकडून त्याचा ॲड्रेस किंवा त्याचं लोकेशन किंवा त्याची आयडेंटिटी असं आपण म्हणू. तर त्याचं जे नाव आहे ते तिथे स्थापन होतं 2 दिशांकडून. तर त्या 2 दिशा कोणत्या असतात? एक असते ती X अक्षाकडून येणारी दिशा आणि एक असते ती Y अक्षाकडून येणारी दिशा. म्हणून त्याला द्विमितीय किंवा 2D प्लेन किंवा द्विमितीय प्रतल असं म्हणतात. आता ह्या द्विमितीय प्रतलामध्ये आपण बिंदू आणि रेषा प्लॉट करणार आहोत. म्हणजे बिंदू आणि रेषा इथे आपण काढणार आहोत. तर हे द्विमितीय प्रतल म्हणजे काय? मराठीत हे नावं लक्षात ठेवाच, द्विमितीय प्रतल वगैरे, पण इंग्लिशची पण नावं लक्षात ठेवा. टू डायमेन्शनल असं कुठे शब्द ऐकला असेल ना, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल म्हणजे कसं हे फळ्यावर किंवा पेपरवर, वहीवर नुसतं ज्याला फक्त लांबी आणि रुंदी एवढीच दिसते तशा पद्धतीच्या ज्या काही वस्तू, ज्या काही गोष्टी आहेत त्याला 2 डायमेन्शनल म्हणतो, द्विमितीय म्हणतो. आणि आपण स्वतः म्हणा किंवा बाकी घरातल्या कुठल्याही वस्तू ह्या काय असतात? त्रिमितीय. कारण 3D किंवा 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल का म्हणतो त्याला? लांबी रुंदी बरोबर एक खोली पण असते त्याला, म्हणजे उंची म्हणतो आपण त्याला, तर ती पण असते. तर आपण क्षेत्रफळ आणि घनफळ, पृष्ठफळ वगैरे हा सगळा कन्सेप्ट थोडासा 8वीला बघितलेला आहे. आता इथे आपण काय बघणार आहोत की ह्या प्रतलामध्ये बिंदू कसे प्लॉट करायचे, म्हणजे बिंदू कसे दर्शवायचे. आता बिंदू दर्शवणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॉइंट प्लॉट करणे. तर प्लॉट हा शब्द लक्षात ठेवा. तर बिंदू कसा प्लॉट करायचा, पॉइंट कसा प्लॉट करायचा? कारण ह्या प्रतलामध्ये कुठलाही एखादा पॉइंट घेतला की त्याची आयडेंटिटी असते किंवा त्याची ओळख काय असते की तो पॉइंट किंवा तो बिंदू काय असतो? तो X अक्षाकडून काही अंतरावरनं आलेला असतो आणि Y अक्षाकडून काही अंतरावरनं आलेला असतो. असं X आणि Y ह्या दोन्ही दिशेकडून तिथे त्या स्थापन झालेला किंवा तिथे असलेला बिंदू असं आपण ते म्हणतो.
मग ते तसं करण्यासाठी आपण ग्राफ पेपर वापरायचा असतो. आलेख वही तुम्हाला यावर्षी लागणार आहे, तर त्या आलेख वहीवर म्हणजे ग्राफ पेपरवर आपण असे एक्स आणि वाय अक्ष काढायचे असतात. तर ह्या एक्स वाय अक्षांनी बनलेलं हे प्रतल आहे, ज्याच्यात आपण बिंदू आणि रेषा वगैरे आणि बाकी कुठलीही आकृती इथे प्लॉट करू शकतो. तर ह्या एक्स वाय अक्षामध्ये एक्स वाय अक्ष जिथे छेदतात तिथे एक्स अक्षाचा हा 0 आणि वाय अक्षाचा 0 असं दोघांचे 0 0 बिंदू क्रॉस होतात, म्हणजे 0 आणि 0 बिंदू असतात. त्याच्यानंतर इथे मी हे केलंय ते 1 सेंटीमीटर अंतरावर हे सगळे हे केले. तुमच्याकडे आलेख पेपर तुम्ही घेतला तर ऑलरेडी तुमच्याकडे 1 सेंटीमीटरच्या अंतरावर असे जाड रेषा असतील आणि मधल्या मिलीमीटरच्या फेंट रेषा असतील. ते बघितलं तर आलेख पेपर की लक्षात येईल. अशा त्या सगळीकडे रेषा असतात, म्हणजे बिंदू प्लॉट करायला आपल्याला एक्झॅक्ट तिथे ॲक्युरेट जमतं. तर एक्स अक्षामध्ये हा सुरुवातीचा किंवा हा जो इंटरसेक्शन किंवा छेदन बिंदू आहे तो 0 असतो, 0 असतो. त्याच्यापासून 1 सेंटीमीटरवर 1 2 3 4 5 6 7 8 असे बिंदू आपण प्लॉट करायचे असतात. आता उजव्या बाजूकडे नेहमी एक्स अक्षाला उजव्या बाजूकडे नेहमी कसे करायचे, पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या प्लॉट करायच्या. डाव्या बाजूला त्याच्याच -1 -2 -3. आता हे खूपच जवळ 1 सेंटीमीटर घेतलंय म्हणून थोडंसं आपण नंतर 1 सेंटीमीटर न घेता एवढं अंतर घेऊया बिंदू प्लॉट करताना, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. कारण अगदीच 1 सेंटीमीटर घेतला तर ती अगदी छोटीशी आकृती छोटंसं येईल, जे व्हिडिओत आत्ता तुम्हाला दिसणार नाही. तुमच्या वहीत किंवा तुमच्या आलेख पेपरवर तुमचं 1 सेंटीमीटरवरच असणार आहे, तिथे तुम्ही व्यवस्थित प्लॉट करू शकता. तर कसं तयार करायचा आलेख पेपर, बेसिक कसा तयार करायचा ते लक्षात घ्या. हा एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे एकमेकांना लंब असलेल्या ह्या दोन रेषा आहेत, ज्यांचा ओरिजिन किंवा हा केंद्रबिंदू म्हणतो तसं ओरिजिन हा 0 0 असा आहे, आरंभ बिंदू म्हणतात त्याला इथे. त्याच्यानंतर इकडे एक्स अक्षाच्या ह्या बाजूला पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या घ्यायच्या, एक्स अक्षाच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह कायम असंच घ्यायचं, कारण ते अशाच आहेत, त्यांच्या दिशा ठरलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे ते घ्यायच्या. ही एक्स अक्ष नुसती घेतली की ती काय असते बघा, रिअल लाईन आहे, वास्तव संख्या संच. वास्तव संख्या संचाचा आपल्याला माहितीये कशा आपण काढतो ते, मध्ये 0 असतं, उजवीकडे गेल्यात की धनसंख्या वाढत जातात, डावीकडे गेल्यात की ऋण संख्या असतात. तर हेच आहे, तीच वास्तव संख्या, या दोन वास्तव संख्यांचाच क्रॉस आहे, म्हणजे इंटरसेक्शन आहे दोन वास्तव संख्या रेषांचं. तर ही एक वास्तव संख्या रेषा आहे, त्यामुळे त्याचे सगळे नियम तसेच पाळायचे. आणि ही एक वास्तव रेषा संख्या आहे आर, त्याचेही तसेच नियम घ्यायचे. त्यात काय घ्यायचं, हे वरती जे जात आहे तिकडे धनसंख्या न्यायच्या, म्हणजे वरच्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 असा धनसंख्या वाढत जाणार आहे. इथे 0 असणारे मध्ये आणि खालच्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 अशाच पद्धतीने ह्या दिशा त्यांच्या ठरलेल्या आहेत, त्यामुळे आपण बदलायच्या नाही आहेत त्या दिशा. ह्याच दिशेने ह्याच प्रकारे हा एक्स वाय प्लेन म्हणजे एक्स वाय अक्षाचं प्रतल अशा पद्धतीने काढून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात जर आपल्याला बिंदू कुठेही स्थापन करायचा आहे तो किंवा बिंदू ओळखायचा असेल एखादा, तर त्यासाठी काय लागतो, तो बिंदू एक तर एक्स अक्षाकडून आलेला असतो आणि एक वाय अक्षाकडून, म्हणजे एक्स कडून एक डायरेक्शन असते आणि वाय कडून एक डायरेक्शन असते, आणि मग त्याचं ते तिथे घर असतं म्हणा किंवा त्याची आयडेंटिटी असते म्हणा किंवा त्याचं तिथे लोकेशन असतं. तर तो बिंदू कसा लोकेट करायचा किंवा कसा प्लॉट करायचा, तर एक्स आणि वाय अक्षाकडून ते न्यायचंय. आता बिंदू प्लॉट करणं, त्याच्यानंतर पुढे रेषा काढणं अतिशय सोपं आहे. म्हणजे एकदा ग्राफ पेपर जर तुम्ही घेतलात की त्याच्यावर बिंदू प्लॉट करायचा आणि दिलेल्या माहितीवरून रेषात काढायची त्याची, हे सगळ्यात सोपं आहे. म्हणजे म्हटलं तर 9वीच्या भूमितीतला सगळ्यात सोपा धडा तुमचा हा आहे. जसा बीजगणितातला सांख्यिकी हा धडा सगळ्यात सोपा असतो, तसं भूमितीतला निर्देशक भूमिती कार्टेशियन जॉमेट्री हा सगळ्यात सोपा आहे. ही फक्त माहिती म्हणून तुम्हाला हे इथे आता सांगितलंय. ॲक्च्युअली बिंदू कसे प्लॉट करायचे आणि रेषा कशा काढायच्या वगैरे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत.